पाप आम्हाला दुष्टपणाकडे घेऊन जाते आणि दुष्टपणा आम्हाला आत्म्याच्या गोष्टींसाठी कठोर झालेल्या अंतःकरणाकडे नेतो. या दुष्टपणाला शिक्षा आहे. काय आमच्यामध्ये दुष्टपणा आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, असं म्हटलं जातं की एखादी गोष्ट आपण कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तर एक ना एक दिवस ती गोष्ट जगजाहीर होतेच. अंधारात केलेली प्रत्येक गोष्ट उजेडात येतेच. होय प्रियांनो, आम्ही आमचे दुष्टपण, पाप कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरीही ते कधीतरी उघड होतेच. म्हणजेच आम्ही देवापासून काहीच लपून ठेवू शकत नाही. देवाची तर इच्छा आहे की आम्ही स्वतःला पापापासून आवरावे, दुष्ट कल्पना, दुष्ट विचार यांपासून दूर राहावे. परंतु आमच्यावर पापाचा प्रभाव एवढा असतो की आम्ही त्या दुष्टपणापासून दूर पळण्याऐवजी आम्ही त्यामध्येच अडकून पडतो आणि देवाचा कोप आमच्यावर येतो. आजच्या अध्ययनात आपण हेच पाहणार आहोत. कोणीतरी दुष्टपणा केला आणि त्या दुष्टपणाचे शासन त्याच्यावर कसे आले. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही राजाचे दुसरे पुस्तक ह्याच्या 8व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. दुष्टांना शासन ही या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे. श्रोत्यांनो, इस्रायली लोकांना देवाच्या कृपेचा विसर पडला. देवाने ज्या विलक्षण रीतीने त्यांची शत्रूंच्या हातून सुटका केली होती त्याविषयी त्यांना विसर पडला व ते आपल्या पापी मार्गाकडे पुन्हा वळले. म्हणून देवाचा न्याय त्यांच्यावर आला व देशामध्ये दुष्काळ पडला. आम्हाला वाचायला मिळतं 8वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, ज्या स्त्रीच्या मुलास अलिशाने जिवंत केले होते तिला त्याने सांगितले, तू आपल्या घरची मंडळी घेऊन सोयीस्कर असेल त्या देशात जाऊन राहा, कारण परमेश्वर दुष्काळ पाठविणार आहे व तो या देशात 7 वर्षे चालू राहावयाचा आहे. देवाच्या माणसाच्या या सांगण्याप्रमाणे ती स्त्री आपल्या घरची मंडळी घेऊन पलिष्ठांच्या देशी जाऊन 7 वर्षे राहिली. अलिशाने त्या शुनेमकरीण स्त्रीला देश सोडून दुसऱ्या देशात जायला सांगितले, कारण श्रोत्यानो, त्या देशात 7 वर्षे दुष्काळ पडणार होता. ती तिच्या घराण्यासह पलिष्ठांच्या देशात जाऊन राहिली. हा दुष्काळ म्हणजे परमेश्वराने उत्तरेकडल्या राज्यावर पाठवलेले शासन होते. या ठिकाणी आम्हाला एक अत्यंत चित्तवेधक तुलना पाहायला मिळते. ही शुनेमकरीण बाई सुरुवातीपासून देवभीरू होती व देवाच्या माणसाचे आदरातिथ्य करण्यात तिला धन्यता वाटे. तिने आपल्या पतीच्या अनुमतीने त्याच्या राहण्यासाठी एक छोटी खोली बांधली होती. पुढे आम्हाला दिसतं की अलिशाने तिच्यासाठी प्रार्थना केली. तिची अपत्य असण्याची गरज तिने स्वतःहून न मागता भागवली. त्याही नंतर जेव्हा तो मुलगा मरण पावला तेव्हा अलिशाने त्याला जिवंत केले. याच शुनेमकरीण बाईला आता अलिशाने दुष्काळाविषयी सांगितले. सुरुवातीपासून त्याच्यावर प्रीती करणाऱ्या, त्याचा आदर करणाऱ्या या शुनेमकरीण स्त्रीविषयी अलिशाला विशेष आस्था वाटली व ती या दुष्काळाच्या काळात अकारण भरडली जाऊ नये म्हणून त्याने आधीच तिला सावध केले व दुसऱ्या देशात जाण्याची सूचना दिली. नंतर 3 आणि 4 वचन पहा काय सांगतं की 7 वर्षे लोटल्यावर ती स्त्री पलिष्ठांच्या देशाहून परत आली आणि आपले घर व जमीन यांच्या संबंधाने फिर्याद घेऊन राजाकडे गेली. त्या प्रसंगी राजा देवाच्या माणसाचा चाकर गेहजी याजशी बोलत होता आणि अलिशाने जी मोठी मोठी कृत्ये केली त्यांचे वर्णन कर असे तो त्यास सांगत होता. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की कशा प्रकारे परमेश्वर त्याच्या लोकांची काळजी घेतो आणि आपल्या लोकांच्याद्वारे सामर्थ्य कार्य तो करतो. जेव्हा दुष्काळ संपला तेव्हा ती शुनेमकरीण आपल्या देशात परतली आणि साहजिकच
तिची जमीन दुसऱ्या कोणीतरी बळकावल्याचे तिच्या लक्षात आले. 5 आणि 6 वचने पहा. अलिशाने एका मृतास जिवंत केल्याचे तो राजा सांगत होता. तोच जिचा मुलगा त्याने जिवंत केला होता ती स्त्री तेथे आली आणि आपले घर व जमीन यांच्या संबंधाने तिने राजापाशी फिर्याद केली. गेहजी म्हणाला, स्वामी महाराज, हीच ती स्त्री आणि अलिशाने जिवंत केलेला हाच तो मुलगा. तेव्हा तुला काय पाहिजे असे राजाने विचारल्यावर तिने आपली हकीकत त्यास सांगितली. राजाने एका अंमलदारास तीच बरोबर पाठविले. त्यास त्याने सांगितले, तिचे जे काही आहे ते सर्व आणि तिने देश सोडला तेव्हापासून आजपर्यंतचे तिच्या शेताचे उत्पन्न तिला मिळवून देण्याची तजवीज कर. श्रोत्यानो, राजा अलिशाच्या छोट्या छोट्या कार्यांविषयी चौकशी करीत होता. अलिशाचा नौकर गेहजी राजाला सर्व काही गोष्टी सांगत होता आणि जेव्हा राजाला ह्या स्त्रीविषयी समजले तेव्हा त्याने तिचे सर्व उत्पन्न तिला मिळावे अशी विशेष व्यवस्था केली. या शून्यकरीण स्त्रीला तिच्या विश्वासाचे प्रतिफळ अतिशय सुंदर रीतीने मिळाले. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही येशूला आमच्या जीवनात परमस्थान देतो, आमच्या पापांची त्याच्याजवळ कबुली देऊन त्याने वधस्तंभावर आमच्या पापांची खंडणी देऊन जी पापमुक्ती आम्हाला दिली त्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा आम्ही देवाचे पुत्र व कन्या होतो. त्याचे पुत्र व कन्या झाल्यानंतर प्रतिदिनी जेव्हा आम्ही त्याच्या हातात आपले जीवन सोपवितो व त्याच्या इच्छेनुसार जी पवित्र शास्त्रामध्ये त्यातील वचनात व्यक्त झाले आहे त्या इच्छेनुसार चालतो, तेव्हा आमच्या जीवनात आम्हाला आध्यात्मिक व भौतिक आशीर्वाद प्राप्त होतात. सर्वप्रथम आमचे पापाचे ओझे व मृत्यूचे भय आम्हापासून दूर पळून जाते आणि त्यानंतर देवाच्या साह्याने आमच्यातल्या वाईट प्रवृत्ती हळूहळू नष्ट होतात. देवाच्या विश्वासामध्येही आम्ही वाढू लागतो. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की किती सुंदर प्रकारे परमेश्वराने ह्या स्त्रीच्या विश्वास योग्यतेचे फळ तिला दिले. आता 7वं वचन वाचूया. मग अलिशा दमिश्कास गेला. त्या समयी आरामाचा राजा बेन हदाद दुखण्यात पडला होता. तेव्हा देवाचा माणूस आला आहे असे कोणी जाऊन त्यास सांगितले. राजाला वाटले की अलिशा त्याला पूर्ण आरोग्य देईल. अलिशाच्या हातामध्ये आता आपले जीवन आहे म्हणून तो अलिशाच्या केसालाही धक्का लावणार नव्हता. 8वं वचन. तेव्हा राजाने हजायला सांगितले, हाती नजराणा घेऊन देवाच्या माणसाच्या भेटीस जा आणि त्याच्याद्वारे परमेश्वरास प्रश्न कर की मी या रोगातून बरा होईन काय. अलिशाला भेटायला हजायल गेला. तो बेन हदादच्या सैन्याचा सेनापती होता. त्याच्याविषयी आम्हाला राजाचे पहिले पुस्तक 19 अध्याय आणि 15व्या वचनात उल्लेख आढळतो. हे वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर त्यास म्हणाला, तू परत दमिश्काच्या रानाकडे जा. तेथे जाऊन पोंचलास म्हणजे हजायलास अभिषेक करून आरामावर राजा नेम. म्हणजे श्रोत्यानो, कित्येक वर्षांपूर्वी हजाएल राजा झाला होता, त्याचा अभिषेक झाला होता, परंतु तो अजूनही बेन हदादच्या मृत्यूची वाट पाहत थांबून होता. आपण कल्पना करू शकता की राजाचा वारस, मग तो त्याचा मुलगा असो किंवा सेनापती किंवा आणखीन कोणी असो, त्याला राजाच्या मृत्यूसाठी फार अश्रू ढाळणे शक्य नसते, कारण राजाच्या मृत्यूमुळेच त्याला सत्ता प्राप्त होणार असते. म्हणून हजाएल अलिशाला भेटायला गेला. पण मला नाही वाटत श्रोत्यानो की तो मोठ्या उत्सुकतेने गेला असावा. राजाने दिलेली किमती भेट घेऊन तो अलिशाकडे आला. 9 आणि 10 वचने पुढे सांगतात. 8वां अध्याय 9 आणि 10 वचने. तेव्हा हजाएल दमिश्कातील सर्व उत्तम वस्तू 40 उंटावर लादून त्याच्या भेटीस गेला व त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, तुझा पुत्र आरामाचा राजा बेन हदाद याने तुला असे विचाराव्यास मला पाठविले आहे की मी या रोगातून उठेन की नाही. अलिशा त्यास म्हणाला, जाऊन त्यास सांग, तू खात्रीने बरा होशील. तथापि परमेश्वराने मला कळविले आहे की तो अवश्य मरेल. या ठिकाणी श्रोत्यांनो, अलिशाने दिलेला संदेश लक्षात घ्या. तो म्हणाला की खचित तू बरा होशील, परंतु तो खचित मरेल. हे अलिशाचे बोलणे द्वैर्थी वाटते, 2 अर्थांनी भरलेले वाटते. या बोलण्याचा हजायलावर काय परिणाम झाला असेल ह्याची आपण सहज कल्पना करू शकतो. त्याच्या चेहऱ्यावर किंचित कपटी हास्य आले असेल, मग राजा होण्याच्या आनंदाचे स्मित हास्य आले असेल. पुढे आम्हाला 11व्या वचनात वाचायला मिळतं, तो त्याचकडे एकसारखे टक लावून पाहू लागला. त्याने इतकी टक लाविली की तो भांबावून गेला आणि देवाचा माणूस रडू लागला.
अलिशाची तीक्ष्ण नजर जणू हजायलाच्या अंतकरणात घुसली. सर्व माहीत असलेल्या अलिशाने हजायलाकडे इतके रोखून पाहिले की हजायल गोंधळून गेला. आणि मग आम्हाला दिसतं की अलिशा रडू लागला. 12वं वचन. हजायलाने विचारले, माझे स्वामी का रडत आहेत? त्याने म्हटले, तू इस्रायल लोकास उपद्रव देणार, त्यांची तटबंदी नगरे जाळून टाकणार, त्यांचे तरुण पुरुष तरवारीने वधणार, त्यांची मुले बाळे तू आपटून मारणार, त्यांच्या गर्भवती स्त्रिया तू चिरून टाकणार. हे सर्व मला ठाऊक आहे. म्हणून त्याच्या रडण्यामुळे हजायल आश्चर्यचकित झाला. त्याने विचारले, माझे स्वामी का रडतात? ज्याने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तो का अश्रू ढाळतो? खरे तर अलिशा राजासाठी रडत नव्हता. त्याचे लोकांवर प्रेम होते, त्याच्या देवावर प्रेम होते. बेनहदाद मरणार हे दुःख होते, परंतु त्याहीपेक्षा अधिक दुःख हजायल लोकांच्या मध्ये किती धुमाकूळ माजवणार हे जाणून त्याला रडू आले होते. जरी एलियाने हजायलाला राजा म्हणून अभिषेक केला व मी दुष्ट कृत्य करणार नाही असे जरी हजायलाने सांगितले, तरी अलिशाला तो पुढे काय करणार आहे ते हजायलापेक्षा जास्त चांगले माहीत होते. 13वं वचन. हजायल म्हणाला, आपला दास तर केवळ कुत्रा आहे, तो असली भारी कृत्य कशी करणार? अलिशा म्हणाला, तू आरामाचा राजा होणार हे परमेश्वराने मला कळविले आहे. तो कुत्रा होता की नव्हता हे मला माहीत नाही श्रोत्यानो, पण त्याने ह्या गोष्टी निश्चित केल्या. 14 आणि 15 वचने. तो अलिशापासून निघून आपल्या धन्याकडे गेला. त्याने त्यास विचारले, अलिशा तुला काय म्हणाला? त्याने उत्तर दिले की आपण खात्रीने बरे व्हाल असे त्याने सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याने एक रजई घेऊन व ती पाण्यात भिजवून त्याच्या तोंडावर पसरली. तेव्हा त्यामुळे तो मरण पावला. त्याच्या जागी हजायल राजा झाला. श्रोत्यानो, हजायल हे कृत्य करणार हे अलिशाने आधीच जाणले होते. त्याच्या हजायलाजवळ दिलेल्या निरोपाचा अर्थ असा की तो बरा होणार. या गोष्टीचा राजाला आनंद होईल व तू त्याला तेच सांगणार आहेस, परंतु तू त्याला बरे होऊ देणार नाहीस. अलिशाचे हे भविष्य खरे ठरले, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने ते विदित केले होते. सेनाधीश परमेश्वर सर्वज्ञ आहे. तो अंतर्याम व हृदय पारखणारा देव आहे. हजायलाप्रमाणे जरी दुसऱ्यांच्या समोर आपण स्वतःचा दुष्टपणा लपवतो, तरी परमेश्वरापासून आम्ही तो लपवू शकणार नाही. तो आमचे उठणे, बसणे, बाहेर जाणे, आत येणे सर्व काही जाणतो. आम्ही पुढच्या क्षणी काय करणार आहोत हे देखील त्याला ठाऊक असते. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. येशूची प्रीती वर्णी त्रिभुवनात वाणीती. सदा नवीती वाटी ती मलाही आता वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा.
दुःखे घेरी विश्वास भावे हारी पहिली ही शांती लोपी येशूची प्रीती वदावी प्रीती प्रभूची गावी प्रीती प्रभूची गावी त्याची ही कृत्ये वर्णावी तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा मी रचना आता 16 ते 18 वचने सांगतात, इस्रायलाचा राजा आहाब याचा पुत्र योराम याच्या कारकिर्दीच्या 5व्या वर्षी यहोशफाट यहुदाचा राजा होता. त्यावेळी त्याचा पुत्र यहोराम हा राज्य करू लागला. तो 32 वर्षांचा असता राज्य करू लागला. त्याने यरुशलेमेत 8 वर्षे राज्य केले. आहाबाच्या घराण्याप्रमाणे इस्रायलाच्या राजाच्या रीतीप्रमाणे तो चालला. त्याने आहाबाच्या कन्येशी लग्न केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. श्रोत्यानो, आता आपणाला समजले असेल की देवाला मिश्र विवाह का पसंत नाहीत. जरी देवाचे भय धरणाऱ्या यहोशाफाटाचा यहोराम मुलगा होता, तरी त्याने आहाब व इस्बेल सारख्या दुष्ट आईवडिलांच्या मुलीशी विवाह केला व तो तिच्या दुष्ट प्रभावाखाली राहिला आणि तो इस्रायलाच्या राजांच्या मागे चालला. या ठिकाणी आम्ही पाहतो की मोठे राष्ट्र इस्रायलचा ऱ्हास होत चालला आहे. अदम व लिब्ना यांनी त्याविरुद्ध बंड केले. त्यानंतर यहोराम मरण पावला व त्याच्या जागी आहाजा यहुदाचा राजा झाला. त्याने आरामाच्या राजाशी लढण्याकरिता इस्रायलच्या राजाशी योरामाशी संगनमत केले. त्यात योराम जखमी झाला आणि त्या जखमा बऱ्या व्हाव्यात म्हणून तो इस्रेलास गेला. नंतर 29 वचन आम्हाला सांगतं, राजाचे दुसरे पुस्तक 8 अध्याय आणि 29 वचन. योराम राजा हजाएलाशी रामा येथे लढताना आरामी लोकांच्या हातून जे घाय त्यास झाले होते ते बरे व्हावे म्हणून इस्रेल येथे गेला. आहाबाचा पुत्र योराम हा इस्रेल येथे आजारी होऊन पडला होता. म्हणून यहुदाचा राजा यहोराम याचा पुत्र आहाजा त्याच्या समाचारास गेला. श्रोतानो, आता पुढच्या अध्यायात या इस्रेल येथे जखमी अवस्थेत असलेल्या योरामाचे काय झाले ते आम्ही पाहणार आहोत. 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला श्रोत्यानो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की यहुदाचा राजा आहाजा हा योरामाला इस्रायलाच्या इस्रेल या ठिकाणी असलेल्या राजाला भेटायला आला. स्पष्टच आहे की योराम अत्यंत आजारी होता. 9वा अध्याय 1 ते 4 वचने सांगतात, नंतर अलिशा संदेष्टांच्या शिष्यांपैकी एकास बोलावून सांगितले, कमर बांध आणि ही तेलाची कुपी हातात घेऊन रामोत गिलाद येथे जा. तेथे पोहोचल्यावर येहू बिन यहोशाफाट बिन निमशी यास शोधून काढ. मग आज जाऊन त्याला त्याच्या भाऊबंदातून उठवून आपल्या खोलीत घेऊन जा. मग ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर ओत व असे बोल, परमेश्वर म्हणतो, तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून मी तुला अभिषेक केला आहे. मग दार उघडून पळ काढ, थांबू नको. नंतर तो तरुण संदेष्टा रामोत गिलाद येथे गेला. श्रोत्यानो, अलिशाने आज्ञापिल्याप्रमाणे त्या तरुण संदेष्टाने केले. या ठिकाणी आपल्या लक्षात आले असेल की अलिशाने काही प्रेक्षणीय अशी गोष्ट केलेली नाही. त्याने राजाला अभिषेक करायला स्वतः जायला हवे होते असे आपणातील अनेकांना वाटेल. शमूएलाने शौलाला राजा होण्यासाठी अभिषेक केला, त्यानंतर दाविदाला राजा होण्यासाठी अभिषेक केला. अशा प्रकारे अभिषेक करणाऱ्यांपैकी अलिशाने एक व्हायला पाहिजे होते असे आपणाला वाटत असेल, परंतु अलिशाने तसे केले नाही. त्याने येहूला राज्याभिषेक करण्यासाठी एका तरुण संदेष्टाला पाठवले. त्याने ही गोष्ट गुप्तपणे व खासगीरित्या केली. तसे करण्यामागे कदाचित असा हेतू असावा की या तरुण संदेष्टाच्या हेतूविषयी कोणाला शंका येऊ नये. अशा प्रकारे येहूला राज्याभिषेक करण्यात आला. त्याच्या जागी इस्रायलावर येहूची राजा म्हणून नेमणूक करण्यात आली. श्रोत्यानो, माणूस योजना बनवतो, परंतु त्या पूर्णत्वास नेणे हे शेवटी देवाच्याच हातात असते. प्रभू येशू ख्रिस्ताने या बाबतीत म्हणजे माणसाच्या दूरदृष्टीच्या अभावाविषयी नवीन करारामध्ये एक दाखला सांगितला. त्याने
एका धनवानाचे उदाहरण दिले, ज्याच्या शेतात भरपूर पीक आले आणि पीक साठवायला कोठारे लहान पडतात म्हणून ती पाडून त्याने मोठी करण्याचा विचार केला. आणि त्याने मनात म्हटले की मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षांपुरता माल ठेवलेला आहे, तू विसावा घे, खा पी, आनंदित राहा. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, याच रात्री तुझा जीव तुझ्या जवळून मागितला जाईल, तेव्हा ज्या वस्तू तू तयार केल्यात त्या कोणाच्या होतील? श्रोत्यानो, योरामाची स्थिती तशीच होती. जेव्हा परमेश्वराला विसरून आम्ही आमच्या शहाणपणाने योजना बनवतो, स्वतःच्या योजना बनवून नंतर परमेश्वराचा आशीर्वाद मागतो, तेव्हा आमची स्थिती या मूर्ख श्रीमंत माणसासारखी होते. योरामाची तर त्याहूनही अधिक वाईट स्थिती होती. आता योराम, अहज्या व येहू यांचे काय झाले ते आपण पाहणार आहोत. योराम व अहज्या एकत्र असताना एका पहारेकऱ्याने येऊन सांगितले की घोडेस्वार येत आहेत. योराम त्याच्याकडे एका दूताला संदेश घेऊन पाठवतो. कुशल आहे काय असा प्रश्न घेऊन तो दूत येहूकडे जातो. त्याला उत्तर देण्याऐवजी येहू त्याला त्याच्या मागे होण्यास सांगतो. त्यानंतर दुसरा पहारेकरी योरामाला म्हणतो, 9 अध्याय 20 वचन. तेव्हा पहारेकऱ्याने सांगितले, तोही त्यांच्याकडे गेला आहे पण परत आला नाही. त्याचे रथ हाकणे निमशीचा पुत्र येहू याच्या रथ हाकण्यासारखे आहे. तो मोठ्या सपाट्याने रथ हाकीत आहे. योरामाने पाठवलेले दूत त्याच्याकडे परत आले नाहीत, कारण श्रोत्यानो, आपल्या राजाला ठार करण्यासाठी येहू स्वतः येत होता. त्याला भेटायला योराम व अहज्या दोघेही बाहेर पडले. 22 वचन पुढे सांगतं, योरामाने येहूस पाहिले तेव्हा तो म्हणाला, येहू, सर्व काही ठीक आहे ना? येहू म्हणाला, तुझी आई इजबेल हिचे व्यभिचार व गारुडे ह्यांचा सपाटा जोपर्यंत चालला आहे तोपर्यंत ठीक कसे असणार? अर्थात श्रोत्यानो, कोणी निष्ठावान नागरिक राजमातेविषयी असले उद्गार काढणार नाही. योरामाने ताबडतोब ओळखले की येहू बंड करीत आहे. 23 आणि 24 वचने पुढे सांगतात, हे ऐकून योरामाने आपला रथ फिरवून पळ काढिला व अहज्यास म्हटले, अहज्या, दगा रे दगा. येहूने आकर्ण धनुष्य ओढून योरामाच्या बाहूच्या दरम्यान असा बाण मारिला की तो त्याचा ऊर फोडून गेला आणि तो रथात कलंडून पडला. श्रोत्यानो, तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना येहूने आपल्या धनुष्याला बाण जोडून त्याच्या दिशेने मारला. तो योरामाच्या हृदयातून पार गेला. या ठिकाणी योरामाला यहोराम असे म्हटले आहे. या दोन्ही शब्दांचा अर्थ हिब्रू भाषेत सारखाच आहे व त्यांचा उपयोग अदलून बदलून इस्रायलचा राजा व यहुदाचा राजा यांच्यासाठी केला जातो. आता आपण पुढची वचने वाचूया. 27 वचन सांगतं, हे पाहून यहुदाचा राजा अहज्या हा बागेतील भवनाच्या रस्त्याने पळून गेला. येहूने त्याचा पाठलाग करून म्हटले, त्यालाही रथातच ठार करा. त्यांनी त्यास इब्लामाजवळील गूर घाटात मार दिला. तो तसाच मग्गिदोपर्यंत पळून जाऊन तेथे मेला. येहूच्या अनुयायांनी त्याचा पाठलाग केला व त्याला ठार केले. 28 वचन, तेव्हा त्याच्या चाकरांनी त्यास रथात घालून यरुशलेमेस नेले आणि दावीदपुरात त्याच्या वडिलांच्या थडग्यात त्यास मूठमाती दिले. श्रोत्यानो, दुष्टांच्या संगतीत राहणे म्हणजे एक प्रकारे परमेश्वराकडे पाठ फिरवणे होय. साहजिकच परमेश्वराचा क्रोध ओढून घेणे होय. अहज्या आपली शिक्षा भरून पावला. त्यानंतर इजबेलीचे काय झाले ते आपण पाहूया. 30 वचन सांगतं, 9 अध्याय आणि 30 वचन. येहू इस्रेलास आल्याचे इजबेलीने ऐकले तेव्हा ती डोळ्यात सुरमा घालून व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली. श्रोत्यानो, या ठिकाणी इजबेलीच्या खूनाचे वर्णन आहे. ती राजमाता एक भयानक बाई होती आणि तिच्याविषयी आम्ही बऱ्याच गोष्टी आधी पाहिलेल्या आहेत. 31 ते 33 वचने सांगतात, येहू फाटकाजवळ आला तेव्हा ती म्हणाली, आपल्या धन्याचा खून करणाऱ्या जिमरी, सर्व काही ठीक आहे ना? येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, माझ्या पक्षाचा कोणी आहे काय? तेव्हा दोघा खोजांनी त्याचकडे खिडकीतून डोकावले. त्याने त्यांना सांगितले, तिला खाली टाका. त्यांनी तिला खाली टाकले तेव्हा तिचे काही रक्त भिंतीवर व घोड्यांवर पडले आणि त्याने तिला पायाखाली तुडविले. श्रोत्यानो, अशा प्रकारे भयंकर असा अंत इजबेलीचा झाला आणि आम्हाला दिसतं की कशा प्रकारे परमेश्वराचं वचन सत्य ठरित आहे.
34 वचन पहा. मग तो आज जाऊन खाऊन पिऊन म्हणाला, जा, ती शापी स्त्री कोठे आहे ते पहा व तिला मूठ माती द्या, कारण ती राजकन्या आहे. ह्या ठिकाणी दिसत आहे श्रोत्यानो की इजबेल, जी एकेकाळी राज्य करणारी होती, जिच्या हातात सत्ता होती, जी सर्वांवर ताबा ठेवीत असे, तिची काय स्थिती झालेली आहे. 35 ते 37 वचने सांगतात, तिला मूठ माती देण्यासाठी ते गेले, तेव्हा तिची करोटी, पाय व हातांचे तळवे याखेरीज तिचे त्यास काही सापडले नाही. त्यांनी परत येऊन त्यास हे कळविले. तेव्हा तो म्हणाला, परमेश्वराने आपला सेवक एलिया तिशबी याच्याद्वारे जे वचन सांगितले होते त्याप्रमाणे हे घडले. त्याने म्हटले होते, इस्रायलाच्या शेतात कुत्री इजबेलीचे मांस खातील. इजबेलीचे शव इस्रायलातील शेतात खताप्रमाणे पडून राहील. ही इजबेल आहे असे कोणी ओळखणार नाही. श्रोत्यानो, अशा प्रकारे परमेश्वराने जे वचन सांगितले होते ते पूर्ण झाले. लक्षात ठेवा श्रोत्यानो की पापामध्ये जीवन व्यतीत करून आपण पापांच्या परिणामांपासून सुटू शकणार नाही. आज नाहीतर उद्या कधी ना कधी त्या पापांचे परिणाम आपणाला भोगावेच लागतील. म्हणून अवश्य आहे की आज पापांसाठी पश्चाताप करा. प्रभू येशूला आपल्या सर्व पापांची कबुली द्या आणि त्याला तारणारा म्हणून आजच स्वीकारा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की 7 वर्षांचा दुष्काळ हे परमेश्वराचे शासन होते. परमेश्वराच्या दृष्टीपासून कोणताही अपराध, पाप लपून राहत नाही आणि म्हणूनच आम्ही पापामध्ये जीवन घालवून पापाच्या परिणामांपासून सुटू शकत नाही. प्रियानो, काय आज आम्ही दुष्टतेच्या चक्रात अडकलेलो आहोत? आम्ही कोणावर जाच जुलूम करतो काय? आम्ही परमेश्वराकडे पाठ फिरवितो काय? जर असे असेल तर आम्हाला बदलण्याची गरज आहे. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की तुझी कृपा आमच्यासाठी तू विपुल करीत आहेस. आणि प्रभूजी, आमच्यामध्ये ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या आमच्यापासून दूर व्हाव्यात यासाठी देखील बापा तुझे प्रयत्न आहेत. आज तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की जर आमच्यामध्ये दुष्टता जर असेल तर निश्चित आम्ही तुझ्यामध्ये नाही तर तुझ्यापेक्षा दूर आम्ही आहोत. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बापा, आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना तुला विनंती करतो, आमच्यामध्ये असलेला सर्व दुष्टपणा, दुष्टभाव तू काढून टाक. आणि परमेश्वरा, आम्हाला इतरांसाठी प्रेम आणि प्रीती व्यक्त करता यावी म्हणून प्रभूजी तुझं सहाय्य तू आम्हाला कर. आम्हाला ठाऊक आहे ज्यावेळेस तू आमच्याबरोबर आहेस या गोष्टी आम्हाला सहज शक्य आहेत. आणि म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या सर्व विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या सामर्थ्याने जगा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.